जमलेल्या सर्व मान्यवरांचं काकासाहेबांच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो। खरं तर मी महाराष्ट्राला नेहमी सांगतो की बाबा आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो आहे। ती विचारधारा ही आपल्याला योग्य रस्ता पुढे नेणार आहे आणि त्याच्यामुळं नवमहाराष्ट्राचे शिल्पकार राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये सुसंस्कृतपणा राज्य म्हणजे कसा आपण दाखवला पाहिजे, कशा पद्धतीनं पथ्य पाळली पाहिजे, एक आदर कसा केला पाहिजे हे देखील त्यांनी सातत्याने आपल्याला शिकवलं आणि सामान्य जनतेच्या कल्याणाच्यासाठी अनेक सामाजिक आणि आर्थिक सुधारणा एक ताकद देण्याचं काम केलं। आज मी वडाळ्याच्या परिसरामध्ये घरी गेलो, तिथं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लवकरच आपल्या जयदीपचा लग्न सोहळा आहे। त्याच दिवशी आमच्याही घरामध्ये एक लग्न सोहळा आहे, त्याच्यामुळं माझ्या मनामध्ये असताना देखील मी त्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही, म्हणून आजच त्या उभयतांना शुभ आशीर्वाद दिले। त्या दोघांचंही आमच्या जयदीप आणि जयदीपच्या सुविद्या होणाऱ्या पत्नी या दोघांचं वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारे शुभेच्छाही दिल्या आणि बाप पांडुरंगाला तशी प्रार्थना देखील केली। मित्रांनो, प्रत्येकाची सुरुवात असते। काका दीपान केले जवळपास आमच्या जन्मापासून आजपर्यंत काका समाजकारण राजकारण करतात। काकांनी 6 दशक या वडाळा गावची आणि आपल्या तालुक्याची एक कुटुंब, एक परिवार म्हणून काळजी घेणारी बळीराम काका हे 3 पिढ्यांना माहिती आहे, हे आपण सगळेजण पाहतो। आज खऱ्या अर्थाने ते जननायक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आज जवळपास काकासाहेबांचं वय 82 पूर्ण झालेलं आहे। सहस्त्र चंद्र दर्शनाकडे त्यांची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे। काका साठे यांच्या कुटुंबाला तसं बघितलं तर कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि तसं असताना देखील विद्यार्थी दशेपासूनच काकासाहेबांच्या अगदी नेतृत्वाचे गुण होते। त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता होती। शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार होता आणि त्याच्यामुळे वडाळा गावातील ज्येष्ठ जाणकार मंडळींनी ओळखलं अन्यायाविरुद्धची उच्चतीपणा, करारीपणा हे गुण खऱ्या अर्थाने त्यांच्या अगदी वयाच्या 20व्या वर्षापासून जुनी लोक सांगतात आहेत आणि या उपाधीनं बळीराम काकांना काकासाठे अशा प्रकारची उपाधी वडाळा पंचकृषीचे ओळखले जाऊ लागले आणि त्याच जाणकारांनी, त्याच जनतेने, त्याच लाडक्या बहिणींनी सगळ्यांनी 24 वर्ष सरपंच म्हणून काकासाहेबांच्या हातामध्ये त्या वडाळ्याची सुपारी दिली। 24 वर्ष। त्याच्यानंतर काका पुढे जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलं। आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे ते कृषी खात्याचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं। शेतकऱ्यांच्यासाठी जवळपास 20 वर्ष सुरू केलेल्या योजना या नुसत्या आपल्या भागाकरता नाही, राज्याकरता पथदर्शी ठरल्या। 1993च्या भूकंपामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेबांच्या आदेशानुसार त्यांनी सोलापूरच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आणि आरोग्य समितीचा सभापती या नात्याने मदत कार्यात पहिल्यांदा शिष्टमंडळ ठेवून किल्लारीमध्ये ते दाखल झाले। या पद्धतीचं काम हे काकासाहेबांनी केलं। 2009 ते 2011 या कालावधीमध्ये देखील त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जे भूषवलं ते अक्षरशः वाखाणण्यासारखं होतं। जे काम हातात घ्यायचं ते अतिशय उत्तम पद्धतीने करू दाखवायचं ही काकासाहेबांची एक खासियत होती। गावगाडा हातात असताना हा आपला तो विरोधक हे कधी त्यांनी बघितलं नाही। वडाळा गावातील प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला। बेघर कुटुंबाला घरकुल मंजूर करण्याचं काम त्यांनी केलं। अनुदानाचा पहिला धनादेश देऊन सांगायचे ही काकांची कामाची पद्धत। गावातले तंटे असतील, गावातले
वेगवेगळ्या अडचणी असतील ते मिटवण्याचं काम हे काकासाहेबांनी केलं. मला वाटतं महाराष्ट्र राज्याने स्वर्गीय आर पाटलांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केलं. मात्र काकासाहेबांची ही तंटामुक्तीची परंपरा, न्यायदानाची परंपरा जवळपास 60 वर्ष चाललेली आहे. हे काही सोपं काम नाही, परंतु ते काकासाहेबांनी त्या ठिकाणी करून दाखवलं. अशा कितीतरी गोष्टी सांगते.